नमस्कार बंधू आणि भगिनींनो, आपले संविधान या व्याख्यानमालेत आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। या व्याख्यानमालेच्या माध्यमातून आपण आपल्या राज्यघटनेचे अंतरंग समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत। आजच्या भागात आपण आपल्या संसदेला भारतीय नागरिकत्वा संदर्भामध्ये विनियमन करण्याचे अधिकार देणाऱ्या अनुच्छेद 11 संदर्भात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि सोबतच या अनुच्छेद 11च्या अनुषंगाने बनवण्यात आलेला भारतीय नागरिकत्व कायदा 1955 व या कायद्यामध्ये आतापर्यंत झालेल्या दुरुस्त्यांविषयी सुद्धा याच भागामध्ये आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। या अगोदरच्या विविध व्हिडिओच्या माध्यमातून आपण अनुच्छेद 5 ते 8 च्या माध्यमातून वेगवेगळ्या परिस्थितीतील विविध व्यक्तींना कशा प्रकारे आणि कोणत्या अटी आणि शर्तींवरती भारतीय नागरिकत्व दिले जाईल या संदर्भाची माहिती विस्ताराने जाणून घेतली। परंतु ही माहिती जाणून घेत असताना एक गोष्ट आपल्या लक्षात आली असेल की ह्या अनुच्छेद 5 ते 8 च्या माध्यमातून केवळ एकाच प्रश्नाचं उत्तर देण्यात आलेलं आहे आणि तो प्रश्न म्हणजे की संविधानाच्या प्रारंभी म्हणजेच 26 जानेवारी 1950 ला नेमक्या कोणकोणत्या व्यक्तींना भारतीय नागरिकत्व दिले जाईल ह्या एकाच प्रश्नाचं उत्तर या अनुच्छेद 5 ते 8 च्या दरम्यान देण्यात आलेलं आहे। परंतु हा विषय केवळ ह्या एकाच दिवसापुरता मर्यादित नव्हता। नागरिकतेसारख्या गंभीर विषयासंदर्भामध्ये वेळोवेळी परिस्थितीनुसार बदलत्या काळानुसार दुरुस्त्या आणि तरतुदी करणे अत्यावश्यक होते। ही जबाबदारी निश्चित करणं गरजेचं होतं की हे काम कोण करेल आणि यासाठीच ही जबाबदारी निश्चित करण्यासाठीच अनुच्छेद 11 चा समावेश आपल्या राज्यघटनेमध्ये करण्यात आला। या अनुच्छेद 11 चे शीर्षकच मुळात संसदेने नागरिकत्वाच्या हक्काचे कायद्याद्वारे विनियमन करणे असे असून यावर नजर टाकल्यानंतर आपल्या निश्चितच लक्षात आलं असेल की आपल्या राज्यघटनेने नागरिकत्वा संदर्भामध्ये तरतुदी करण्यासाठी किंवा त्या संदर्भात कायदा बनवण्यासाठी किंवा त्या कायद्यात वेळोवेळी दुरुस्त्या करण्याचा जो काही अधिकार आहे तो या अनुच्छेद 11 च्या माध्यमातून आपल्या संसदेला दिला। आता ह्या अनुच्छेद 11 मध्ये नेमकी काय तरतूद करण्यात आलेली आहे ही आपण या अनुच्छेद 11 च्या कायदेशीर वाक्यातून जशीच्या तशी पाहूया। अनुच्छेद 11 संसदेने नागरिकत्वाच्या हक्काचे कायद्याद्वारे विनियमन करणे या भागाच्या पूर्वगामी तरतुदीतील कोणत्याही गोष्टींमुळे नागरिकत्वाचे संपादन व समाप्ती आणि नागरिकत्वाविषयी अन्य सर्व बाबी यांच्या संबंधी कोणतीही तरतूद करण्याच्या संसदेच्या अधिकाराचे न्यूनीकरण होणार नाही। आता ह्या अनुच्छेद 11 चा स्पष्टपणे अर्थ असा आहे की या भागाच्या म्हणजे कोणत्या तर राज्यघटनेचा हा जो भाग 2 आहे जो नागरिकतेशी संबंधित आहे या भागामध्ये एखाद्या व्यक्तीला नागरिकता देणे असो किंवा ती हिरावून घेणे असो या संदर्भामध्ये सर्व प्रकारे विनियमन करण्याचा म्हणजेच काय तर थोडक्यात या संदर्भामध्ये कायदा करण्याचा जो अधिकार आहे तर तो ह्या अनुच्छेद 11 च्या माध्यमातून आपल्या भारतीय संसदेला देण्यात आलेला आहे। एवढंच नव्हे तर ह्या बनवलेल्या किंवा अशा प्रकारे जो काही कायदा आता भारतीय संसद बनवणार आहे त्यात वेळोवेळी गरजेनुसार प्रसंगानुसार दुरुस्त्या देखील करण्याचा अधिकार आपल्या राज्यघटनेने संसदेला दिलेला आहे। 15 ऑगस्ट 1947 ला आपला देश स्वतंत्र झाला। याच दरम्यान देशाची फाळणी होऊन भारत आणि पाकिस्तान असे 2 स्वतंत्र राष्ट्र निर्माण झाले। 26 जानेवारी 1950 ला आपल्या भारतीय संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली आणि या दिवशी म्हणजे 26 जानेवारी 1950 ला नेमक्या कोणकोणत्या व्यक्ती ह्या भारतीय नागरिक असतील या संदर्भातली घटनात्मक तरतूद आपल्या राज्यघटनेच्या अनुच्छेद 5 ते 8 च्या दरम्यान करण्यात आली। या अनुच्छेद 5 ते 8 मध्ये ज्या काही अटी आणि शर्ती सांगितलेल्या आहेत त्यांची पूर्तता करणाऱ्या जवळपास सर्वच व्यक्तींना भारतीय नागरिकत्व देण्यात आले। 1955 येता येता बऱ्याचशा घडामोडी वेगाने आपल्या देशामध्ये घडत होत्या। अगदी अलीकडे आपण जो NRCच्या संदर्भातला संघर्ष बघितला त्याच प्रकारची NRC याच दरम्यान 1951 मध्ये आसाम राज्यात नेहरूजींनी केली। आता ही NRC आसाममध्येच का झाली, NRC म्हणजे नक्की काय या संदर्भातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण एका स्वतंत्र व्हिडिओच्या माध्यमातून नंतर बघणारच आहोत। तुर्तास फक्त एवढं लक्षात घ्या की भारतीय संविधान लागू होऊन 4 ते 5 वर्ष झालेले होते। आता प्रश्न असा निर्माण झाला की आता जर कोणी भारताची नागरिकता मागितली तर ती नक्की कोणत्या आधारावर दिली जाईल। 26 जानेवारी 1950 नंतर जे व्यक्ती आता भारतात जन्माला आलेले आहेत त्यांच्या नागरिकतेबद्दल काय तरतुदी असतील, कारण भारतीय राज्यघटनेमध्ये अनुच्छेद 5 ते 8 च्या दरम्यान केवळ एकाच प्रश्नाचं उत्तर देण्यात आलेलं होतं। काय होता तो प्रश्न तर संविधानाच्या प्रारंभी म्हणजे 26 जानेवारी 1950 ला नेमक्या कोणकोणत्या व्यक्तींना भारतीय नागरिकत्व दिलं जाईल।
आणि आता जो भारतीय संविधान लागू होऊन 4-5 वर्षाचा कालावधी लोटला होता, त्यावेळेला हे जे भारतीय नागरिकत्व देण्यासंदर्भात प्रश्न निर्माण झालेले होते त्यांची उकल करण्यासाठी, त्यांची उत्तरं शोधण्यासाठीच आपल्या भारतीय संसदेने राज्यघटनेमध्ये अनुच्छेद 11च्या माध्यमातून जो भारतीय नागरिकते संदर्भामध्ये विनियम करण्याचा अधिकार आपल्या संसदेला दिलेला होता, त्या अधिकाराचा वापर करून 1955 मध्ये भारतीय संसदेने भारतीय नागरिकत्व कायदा 1955 बनवला. यावरून आपल्या लक्षात आलंच असेल की भारतीय संविधान लागू झाल्यानंतर भारतीय नागरिकतेशी संबंधित असलेल्या सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठीच या भारतीय नागरिकत्व कायदा 1955 ची निर्मिती करण्यात आलेली आहे. अनुच्छेद 11च्या माध्यमातून मिळालेल्या अधिकारांचा वापर करून भारतीय संसदेने केवळ हा कायदाच बनवला नाही तर याच्यात वेळोवेळी दुरुस्त्या देखील केल्या. आत्ताच्या घडीला जवळपास आम्हा सर्वांना जी भारतीय नागरिकत्व जे प्राप्त आहे ते याच कायद्यानुसार आहे. या कायद्यामध्ये भारतीय नागरिकत्व मिळवण्यासंदर्भामध्ये नेमके कोणकोणते मार्ग आहेत किंवा कोणकोणत्या मार्गाने ते भारतीय नागरिकत्व रद्द देखील होऊ शकते याविषयीची सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. आणि म्हणूनच एक जबाबदार नागरिक म्हणून या कायद्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणे हे आम्हा सर्व भारतीयांचे आद्य कर्तव्य आहे. आता नागरिकता हा जो विषय आहे हा केंद्र सूचीतला विषय आहे. आपल्या राज्यघटनेतील 7व्या अनुसूचीमध्ये जी केंद्र सूची देण्यात आलेली आहे त्यात 17व्या क्रमांकावर हा विषय देण्यात आलेला आहे. याचा स्पष्टपणे अर्थ असा आहे की नागरिकते संदर्भामध्ये कायदा करण्याचा किंवा त्या संदर्भामध्ये त्या कायद्यात दुरुस्त्या करण्याचा जो काही अधिकार आहे तो फक्त केंद्राला आहे. आता या कायद्या संदर्भामध्ये जो काही मसुदा तयार केला जातो तर तो मसुदा तयार करण्याची जबाबदारी ही गृह विभागाची असते. त्यांनी तो मसुदा तयार करून संसदेत मांडायचा असतो. त्यावर निर्णय देखील संसदेतच घेतला जातो, मग तो कायदा असू दे किंवा त्यातील दुरुस्ती असू दे. भारतीय नागरिकत्व कायदा 1955 हा भारतीय नागरिकतेशी संबंधित मूळ कायदा आहे, ज्याला इंग्रजीत आपण प्रिन्सिपल ऍक्ट म्हणूया. आता जो CAA 2019 कायदा संसदेत मंजूर करण्यात आलेला आहे तो याच मूळ कायद्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी बनवण्यात आलेला आहे. तो काही या मूळ कायद्यापेक्षा वेगळा कायदा नाहीये. या CAA 2019च्या माध्यमातून या भारतीय नागरिकत्व कायदा 1955 मध्ये नेमकी काय दुरुस्ती करण्यात येणार आहे, काय बदल करण्यात आलेले आहेत याविषयी माहिती दिलेली आहे. या CAA चा फुल फॉर्म काय आहे तर सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट, ज्याला आपण मराठीमध्ये काय म्हणू शकतो, नागरिकत्व सुधारणा कायदा. मूळ कायद्यामध्ये असा दुरुस्ती करणारा जो कायदा आहे ज्याला आपण CAA म्हणतोय हा काही 2019 मध्ये पहिल्यांदाच आपल्या भारतीय संसदेमध्ये मंजूर करण्यात आलेला आहे का तर अजिबात नाही. या भारतीय नागरिकत्व कायदा 1955 मध्ये वेळोवेळी दुरुस्त्या करण्यासाठी वेगवेगळ्या विषयांना घेऊन वेळोवेळी असे CAA आपल्या संसदेमध्ये मंजूर करण्यात आलेले आहेत. 1985 असेल, 86, 1992, 2003, 2015 अशा वेगवेगळ्या वेळेला अशा प्रकारचा CAA आपल्या संसदेमध्ये मंजूर झालेला आहे. आणि त्यानुसार या भारतीय नागरिकत्व कायदा 1955 मध्ये बदल करण्यात आले. परंतु 2019 मध्ये जो CAA आला त्या विषयाला घेऊन आपल्या भारतामध्ये प्रचंड गदारोळ माजला, एक मोठा संघर्ष उभा राहिला. आता तो का झाला, अशी काय नेमकी याच्यामध्ये तरतूद करण्यात आली होती की ज्याच्यामुळे हा सगळा प्रकार घडला, या संदर्भामध्ये आपण एका स्वतंत्र व्हिडिओच्या माध्यमातून पुढे विस्ताराने बघणारच आहोत. तुर्तास आपण या भारतीय नागरिकत्व कायद्यामध्ये मूळ स्वरूपात असताना नेमक्या काय तरतुदी करण्यात आलेल्या होत्या आणि नंतर गरजेनुसार त्याच्यात काय बदल होत गेले या संदर्भातली सविस्तर माहिती जाणून घेऊया. एकंदरीत केवळ 19 कलमांचाच हा छोटासा कायदा आहे, परंतु जरी हा छोटासा कायदा असला तरी आम्हा सर्व भारतीयांच्या दृष्टिकोनातून तो अतिशय महत्त्वाचा आहे. आता आपण या सर्वच 19 कलमांना काही स्पर्श करणार नाहीये, तर आपण यांपैकी केवळ 2च प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत. एक म्हणजे भारतीय नागरिकत्व कसं मिळतं आणि दुसरं म्हणजे ते कसं रद्द होतं. आता या 19 कलमांपैकी भारतीय नागरिकत्व कसे मिळते याचे उत्तर या कायद्यातील कलम 3, 4, 5, 6 आणि 7च्या माध्यमातून देण्यात आलेले आहे. या 5 कलमांमध्ये भारतीय नागरिकत्व कसं मिळू शकतं याविषयीची सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. याचा स्पष्टपणे अर्थ असा आहे की एखाद्या व्यक्तीला भारतीय नागरिकत्व मिळवण्यासंदर्भामध्ये या कायद्यानुसार 5 मार्ग उपलब्ध आहेत. आता हे 5ही मार्ग एक एक करून समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. भारतीय नागरिकत्व मिळवण्याचा पहिला मार्ग हा जन्मावर आधारित होता. या कायद्याच्या कलम 3 मध्ये या संदर्भातली तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानुसार 26 जानेवारी 1950 नंतर भारतात जन्मलेल्या कोणत्याही व्यक्तीला भारतीय नागरिकत्व मागण्याचा अधिकार देण्यात आलेला होता.
या तरतुदीचा स्पष्टपणे अर्थ असा होता की 26 जानेवारी 1950 नंतर जी कोणतीही व्यक्ती भारताच्या राज्यक्षेत्रात जन्मली असेल त्या व्यक्तीला भारतीय नागरिकत्व मिळू शकत होतं। मग तिच्या जन्मावेळी तिच्या मातापित्यांपैकी कोणीही भारतीय असो अथवा नसो। याचा स्पष्टपणे अर्थ असा होता की त्या जन्मलेल्या व्यक्तीचे मातापिता विदेशी असले तरीही त्या व्यक्तीला केवळ तिचा जन्म भारताच्या राज्यक्षेत्रात झालेला आहे म्हणून भारतीय नागरिकत्व मागण्याचा अधिकार देण्यात आलेला होता। अर्थातच या अधिकाराचा मोठ्या प्रमाणावर भारतीय नागरिकत्व मिळवण्यासंदर्भात गैरवापर होत असल्याचे लक्षात येऊ लागले। आपल्या शेजारील राष्ट्रातील काही घुसखोर आणि अवैध प्रवासी हे भारतामध्ये येऊन या अधिकाराचा गैरवापर करत आपल्या भारतासाठी मोठी डोकेदुखी ठरू लागली। ह्या डोकेदुखीला आळा बसावा म्हणून या कलम 3 मध्ये दुरुस्ती करण्यासाठी 1986 मध्ये CAA 1986 हा आपल्या संसदेमध्ये मंजूर करण्यात आला। म्हणजेच काय तर या कलम 3 मध्ये 1986 मध्ये दुरुस्ती करण्यात आली आणि दुरुस्ती करून या कलम 3 नुसार जे जन्माच्या आधारावर सरसकट सगळ्यांना भारतीय नागरिकत्व जे देण्यात येत होतं त्याच्यात बदल करण्यात आला। त्यानुसार या कलम 3 मध्ये एक अट घालण्यात आली आणि तिची अंमलबजावणी 1 जुलै 1987 पासून लागू झाली। त्यानुसार आता सरसकट जन्माच्या आधारावर भारतीय नागरिकत्व न मिळता 1 जुलै 1987 नंतर जन्मलेल्या जर कोणत्याही व्यक्तीला भारतीय नागरिकत्व जर हवं असेल तर तिच्या जन्माच्या वेळी तिच्या माता किंवा पित्यांपैकी कोणीतरी किमान एक तरी भारतीय नागरिक असावा अशी अट याच्यात घालण्यात आली। जर का दोन्ही असतील म्हणजे माता आणि पिता दोन्ही जर भारतीय असतील तर काहीच प्रश्न नव्हता, पण जर का नसतील तर त्यातील किमान एक तरी भारतीय नागरिक असावा हे याच्यामध्ये नमूद करण्यात आलं। परंतु या अटीने देखील घुसखोर आणि अवैध प्रवाशांच्या द्वारे भारतीय नागरिकत्वासंदर्भात जो गैरवापर केला जात होता त्याला फारसा आळा बसल्याचे दिसून येत नव्हते आणि म्हणूनच या कलम 3 मध्ये 2003 साली पुन्हा एक दुरुस्ती करण्यात आली। या दुरुस्तीसाठी भारतीय संसदेत मंजूर करण्यात आलेल्या CAA 2003 ची अंमलबजावणी 3 डिसेंबर 2004 पासून करण्यात आली। त्यानुसार आता 3 डिसेंबर 2004 नंतर भारताच्या राज्यक्षेत्रात जन्मलेल्या कोणत्याही व्यक्तीला जर भारतीय नागरिकत्व हवं असेल तर तिच्या जन्माच्या वेळी तिची माता आणि पिता हे दोन्हीही भारतीय नागरिक असावे अशी अट ह्या कलम 3 मध्ये घालण्यात आली। आणि जर असे नसेल तर त्या व्यक्तीच्या माता पित्यांपैकी किमान एक भारतीय असावा आणि दुसरा हा कोणत्याही परिस्थितीमध्ये अवैध प्रवासी नसावा। अवैधरित्या घुसखोरी करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला भारतीय नागरिकत्व मिळू नये त्याचे दरवाजे या CAA 2003 च्या माध्यमातून बंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला। आता हे अवैध प्रवासी म्हणजे नक्की कोण तर थोडक्यात कोणत्याही लीगल डॉक्युमेंट शिवाय जी व्यक्ती आपल्या देशाच्या राज्यक्षेत्रामध्ये आलेली आहे म्हणजे पासपोर्ट व्हिसा अशा पद्धतीची कोणतीही डॉक्युमेंटेशनची फॉर्मॅलिटी पूर्ण न करता जी व्यक्ती आपल्या भारतामध्ये येऊन राहते आहे ती अवैध प्रवासी आहे। याशिवायच समजा याची सगळी प्रोसेस करून म्हणजे पासपोर्ट व्हिसा ह्या सगळ्या प्रोसेस करून एखादी व्यक्ती भारतात आलेली आहे परंतु ही प्रोसेस करून ती जेवढ्या कालावधीकरिता आपल्या भारतात आलेली होती तो कालावधी संपलेला आहे आणि तो संपून सुद्धा ती व्यक्ती आपल्या मूळ देशामध्ये परत न जाता इथेच राहते आहे तर ती व्यक्ती सुद्धा अवैध प्रवासी म्हणून गणली जाते। भारतीय नागरिकत्व मिळवण्याचा दुसरा मार्ग समजून घेण्या अगोदर या नागरिकत्वासंदर्भामध्ये जगभरात मान्यता पावलेल्या ज्या 2 प्रमुख संकल्पना आहेत त्या संकल्पना आपण पहिल्यांदा थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करूया। यातली पहिली संकल्पना म्हणजे युस सोलाई। आता याची स्पेलिंग जरी जे पासून सुरू झालेली असली त्याचा उच्चार जगभरात युस सोलाई असाच केला जातो म्हणजेच काय जन्मसिद्ध नागरिकत्व। आणि दुसरी संकल्पना म्हणजे युज सॅंग्विनिस म्हणजे वंशसिद्ध नागरिकत्व। नागरिकतेसंदर्भामध्ये जगभरात प्रसिद्ध पावलेले हे 2 सिद्धांत आहेत। यातील युज सोलाई म्हणजे जन्मसिद्ध नागरिकत्वाचा अर्थ असा आहे की एखाद्या देशाच्या भूमीवर जर एखाद्या व्यक्तीचा जन्म झाला असेल तर त्या व्यक्तीला त्या देशाकडे त्या देशाचं नागरिकत्व मागण्याचा अधिकार मिळतो। आणि युज सॅंग्विनिस वंशसिद्ध हक्क म्हणजे काय तर जगाच्या पाठीवर कुठेही एखाद्या व्यक्तीचा जन्म झाला असेल परंतु तिचे माता पिता ज्या देशाचे मूळ नागरिक आहेत तर त्या देशातील वंशानुसार नागरिकत्व
त्या संबंधित व्यक्तीला मिळू शकते। जगभरातील बहुतांश सर्वच देशांनी हे दोन्ही सिद्धांत सरमिसळ स्वरूपामध्ये स्वीकारलेले आहेत। आपणही त्याला अपवाद नाही, कारण भारतीय नागरिकत्व कायद्यातील कलम 3 जे आपण या अगोदर बघितलं त्यावर सुरुवातीला पूर्णपणे यूज सोलाई या सिद्धांताचा प्रभाव होता, परंतु त्यानंतर त्यात ज्या दुरुस्त्या झाल्या त्यानंतर हे कलम 3 यूज सोलाई आणि यूज सेंग्विनेस या दोन्ही सिद्धांतांच्या प्रभावाखाली आलं। भारतीय नागरिकत्व कायदा 1955 मधील कलम 4 हा तर पूर्णपणे यूज सेंग्विनेस या सिद्धांताच्या प्रभावाखाली आहे, कारण यामध्ये रक्तसंबंध किंवा वंशानुसार भारतीय नागरिकत्व देण्यासंदर्भात तरतूद करण्यात आलेली आहे। यावरून आपल्या लक्षात आलंच असेल की अर्थातच हा कलम 4 जो आहे तर तो विदेशात जन्मलेल्या मूळ भारतीय वंशाच्या नागरिकांना भारतीय नागरिकत्व देण्यासंदर्भात भाष्य करतो। यानुसार मूळ कायद्यामध्ये जी तरतूद करण्यात आलेली होती त्या तरतुदीनुसार जर एखाद्या मूळ भारतीय वंशाच्या नागरिकाला की जी विदेशात जन्माला आलेली आहे आणि तिला जर भारतीय नागरिकत्व हवं असेल तर तिच्या जन्माच्या वेळी तिचा पिता, फक्त पिता बरं का, माता नाही, जर का पिता भारतीय नागरिक असेल तर त्या व्यक्तीला भारतीय नागरिकत्व मिळणार होते। आता ह्या कलम 4 मध्ये केवळ पित्याच्याच भारतीय नागरिकत्वावरनं संबंधित व्यक्तीला भारतीय नागरिकत्व देण्यासंदर्भात तरतूद करण्यात आलेली होती आणि ही तरतूद उघड लिंगानुसार होणारा भेदभाव होता आणि त्यातच 1990 मध्ये स्थापन झालेल्या महिला आयोगाने देखील हा मुद्दा उपस्थित केला आणि म्हणूनच 1992 मध्ये ह्या कलम 4 मध्ये दुरुस्ती करण्यात आली। ही दुरुस्ती करण्यासाठी भारतीय संसदेमध्ये मंजूर करण्यात आलेल्या CAA 1992 या कायद्याची अंमलबजावणी 10 डिसेंबर 1992 पासून करण्यात आली। यानुसार आता म्हणजेच 10 डिसेंबर 1992 नंतर जी व्यक्ती विदेशात जन्माला आलेली आहे आणि तिला जर का भारतीय नागरिकत्व हवं असेल तर तिच्या जन्माच्या वेळी तिच्या माता किंवा पित्यांपैकी किमान एक तरी भारतीय नागरिक असावा अशी अट घालण्यात आली। म्हणजेच काय तर केवळ आता पित्याच्याच भारतीय नागरिकत्वावरनं नव्हे तर विदेशात जन्माला येणाऱ्या मूळ भारतीय वंशाच्या व्यक्तीला त्याच्या मातेच्या भारतीय नागरिकत्वावरनं देखील भारतीय नागरिकत्व मिळणार होते। परंतु या अधिकाराचा काही प्रमाणात का होईना परंतु होणारा गैरवापर टाळण्यासाठी या कलम 4 मध्ये 2003 मध्ये आणखी एक दुरुस्ती करण्यात आली। या दुरुस्तीसाठी भारतीय संसदेमध्ये मंजूर करण्यात आलेल्या CAA 2003 या कायद्याची अंमलबजावणी 3 डिसेंबर 2004 पासून करण्यात आली। त्यानुसार 3 डिसेंबर 2004 नंतर विदेशात जन्माला येणाऱ्या मूळ भारतीय वंशाच्या व्यक्तीला जर भारतीय नागरिकत्व भविष्यात हवे असेल तर त्या व्यक्तीच्या जन्मानंतर 1 वर्षाच्या आत त्या व्यक्तीच्या जन्माची नोंद ही त्या देशातील इंडियन एम्बेसी म्हणजे भारतीय दूतावासात करणे हे कंपल्सरी होते। सोबतच त्या व्यक्तीकडे इतर कोणत्याही देशाचा पासपोर्ट नाहीये असे देखील हमीपत्र भारतीय दूतावासामध्ये सादर करणं गरजेचं होतं, तरच त्या व्यक्तीला भारतीय नागरिकत्व मिळू शकत होते। सध्या देखील विदेशात जन्मणाऱ्या मूळ भारतीय वंशाच्या व्यक्तीला भारतीय नागरिकत्व याच नियमाप्रमाणे या कलम 4 नुसार मिळते। आता आपण भारतीय नागरिकत्व मिळवण्याचा तिसरा मार्ग बघूया, तो या कायद्याच्या कलम 5 मध्ये देण्यात आलेला आहे। या कलम 5 मध्ये रजिस्ट्रेशन म्हणजेच नोंदणीद्वारे कोणाला आणि कोणत्या अटी आणि शर्तींवरती भारतीय नागरिकत्व देण्यात येईल याविषयी सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे। या कलम 5 संदर्भामध्ये एक महत्त्वाची बाब लक्षात घ्या की यात ज्या व्यक्तींचा उल्लेख करण्यात आलेला आहे त्या व्यक्तींचा कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपल्या भारताशी किंवा भारतीयांशी कुठलं ना कुठलं नातं आहे, काहीतरी संबंध आहे। या संबंधांना अनुसरूनच या कलम 5 मध्ये उल्लेख करण्यात आलेल्या व्यक्तींना 2 गटांमध्ये विभागण्यात आलेला आहे। यापैकी पहिला गट म्हणजे भारतीय मूळ वंशाची व्यक्ती की जिला PIO म्हणजेच पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन असं म्हटलं जातं। नावावरून अगदी स्पष्ट आहे की जी व्यक्ती भलेही आता एखाद्या विदेशी देशाची नागरिक आहे परंतु त्या विदेशी देशाचं नागरिकत्व घेण्या अगोदर स्वतः ती व्यक्ती किंवा तिचे माता पिता किंवा तिचे आजी आजोबा यांपैकी कोणीतरी या अगोदर भारतीय होते, भारतीय मूळ वंशाचे होते। अशा मूळ भारतीय वंशाच्या विदेशी नागरिकाला जर भारतीय नागरिकत्व हवं असेल तर त्यासाठी ह्या कलम 5 मध्ये तरतूद करण्यात आलेली आहे। त्यानुसार अर्ज करण्यापूर्वी त्या व्यक्तीस भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी अर्ज करण्या अगोदर किमान 7 वर्ष भारतात वास्तव्य करणं गरजेचं आहे।
परंतु ही जी 7 वर्षाची भारतात राहण्याची वास्तव्याची जी काय अट आहे त्या संदर्भात एक महत्त्वाची बाब लक्षात घ्या की ज्या व्यक्तीला आता भारतीय नागरिकत्व मिळवण्यासंदर्भात अर्ज करायचा आहे, ज्या वर्षी करायचा आहे ते वर्ष म्हणजे पूर्ण 1 वर्ष मागील कंप्लीटली पूर्णपणे अखंड ती व्यक्ती भारतात वास्तव्यास हवी आणि त्या अगोदरच्या किमान 8 वर्षामध्ये किमान 6 वर्ष तरी ती व्यक्ती भारतात वास्तव्यास हवी. म्हणजे अर्ज करण्या अगोदरचा अखंड 1 वर्ष आणि त्या मागील 8 वर्षांमधला 6 वर्ष असं 1 अधिक 6 असे मिळून 7 वर्ष त्या व्यक्तीचं जर भारतात वास्तव्य असेल तरच त्या व्यक्तीला भारतीय नागरिकत्व दिलं जातं. उदाहरणार्थ जर का एखाद्या मूळ भारतीय वंशाच्या विदेशी व्यक्तीला भारतीय नागरिकत्व हवं असेल आणि तिने त्यासाठी जानेवारी 2020 मध्ये जर अर्ज केला असेल तर या जानेवारी 2020च्या अगोदरचा जो 1 वर्ष आहे अखंड म्हणजेच जानेवारी 2019 ते डिसेंबर 2019 या अखंड 1 वर्षामध्ये ती व्यक्ती भारतात वास्तव्यास हवी आणि यासोबतच या कालावधीच्या पाठीमागील 8 वर्षाचा म्हणजे सर्वसाधारणपणे जानेवारी 2011 ते डिसेंबर 2018 हा जो 8 वर्षाचा कालावधी आहे यामध्ये त्या व्यक्तीचा किमान विदेशात जिथं कुठं ती राहत असेल तिथे येऊन जाऊन 6 वर्ष तरी भारतामध्ये वास्तव्य हवे. म्हणजे अखंड 1 वर्ष आणि ह्या 8 वर्षातले हे 6 वर्ष असं 1 अधिक 6 एकूण 7 वर्ष जर ह्या विदेशी व्यक्तीचा भारतीय मूळवंशाच्या विदेशी व्यक्तीचा जर भारतात वास्तव्य असेल तरच तिला ह्या कलम 5 नुसार रजिस्ट्रेशनने किंवा नोंदणीद्वारे भारतीय नागरिकत्व दिलं जाते. आता या कलम 5 मध्ये उल्लेख करण्यात आलेल्या दुसऱ्या व्यक्तींचा गट म्हणजे अशा विदेशी व्यक्ती का ज्यांनी भारतीय नागरिकत्व असलेल्या एखाद्या व्यक्तीशी विवाह केलेला आहे, लग्न केलेलं आहे. भारतीय व्यक्तीशी लग्न केल्यामुळे आपोआपच त्या विदेशी व्यक्तीचा संबंध भारताशी जुळतो, मग ती व्यक्ती स्त्री असो किंवा पुरुष असो. अशा व्यक्तींनी देखील भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी जर का अर्ज केला तर यांना देखील ह्या कलम 5 प्रमाणेच वर नमूद केल्याप्रमाणे 1 अधिक 6 बरोबर 7 वर्ष जर भारतात वास्तव्य असेल तर ह्या रजिस्ट्रेशनच्या माध्यमातून भारतीय नागरिकत्व दिले जाते. ह्या दोन्ही गटातील व्यक्तींना भारतीय नागरिकत्व ह्या कलम 5 प्रमाणे देत असताना भारत सरकार एक शपथ देते. या शपथेमध्ये आपल्या राज्य घटनेवर विश्वास आणि निष्ठा ठेवण्यासंदर्भामध्ये स्पष्टपणे उल्लेख असतो. आता या कलम 5 मध्ये करण्यात आलेल्या तरतुदींचा अवैध प्रवाशांनी गैरफायदा घेऊ नये म्हणून 2003 मध्ये या कलम 5 मध्ये एक छोटीशी दुरुस्ती करण्यात आली. या कलम 5 मध्ये दुरुस्ती करण्यासाठी भारतीय संसदेत मांडण्यात आलेल्या CAA 2003 ची अंमलबजावणी 3 डिसेंबर 2004 पासून करण्यात आली. त्यानुसार आता 3 डिसेंबर 2004 नंतर या कलम 5 मध्ये तरतूद करण्यात आलेल्या रजिस्ट्रेशनच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारच्या अवैध प्रवाशास भारतीय नागरिकत्व दिले जाणार नाही. म्हणजेच या दुरुस्तीनंतर अवैध प्रवाशांना या कलम 5 नुसार मिळणारे भारतीय नागरिकत्वाचा मार्ग हा पूर्णपणे बंद करण्यात आला. आता कलम 3, 4 व 5 यांची सविस्तर माहिती बघितल्यानंतर एक प्रश्न निश्चितच आपल्या मनात आला असेल की यांमध्ये ज्या काही व्यक्तींचा उल्लेख करण्यात आलेला आहे त्या व्यक्तीचा कुठल्या ना कुठल्या प्रकारे भारताशी संबंध आहे, काहीतरी नातं जुळालेलं आहे आणि त्याच आधारावर काही अटी आणि शर्तींची पूर्तता केल्यानंतर त्यांना भारतीय नागरिकत्व देण्यात येत आहे. परंतु वंशाच्या किंवा जन्माच्या कुठल्याही आधारावरती जर एखाद्या व्यक्तीचे भारताशी कुठल्याही प्रकारे नाते नाहीये आणि अशा जर का एखाद्या विदेशी व्यक्तीने भारतीय नागरिकत्व जर मागितले तर मग काय अशा विदेशी व्यक्तीला आपलं भारतीय नागरिकत्व देता येऊ शकतं? काय त्या व्यक्तीला भारतीय नागरिकत्व मिळू शकतं? याच प्रश्नाचं उत्तर या भारतीय नागरिकत्व कायदा 1955च्या कलम 6 मध्ये देण्यात आलेलं आहे. अशा विदेशी व्यक्तींना या कलम 6 नुसार नॅचरलायझेशन म्हणजेच देशीकरणाच्या माध्यमातून भारतीय नागरिकत्व दिलं जातं. परंतु यासाठी नेमक्या कोणत्या अटी आणि शर्तींची पूर्तता करणं गरजेचं आहे याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. या कलम 6 नुसार देशीकरणाच्या माध्यमातून भारतीय नागरिकत्व मागणाऱ्या विदेशी व्यक्तींना सर्वसाधारणपणे 2 गटात विभागण्यात आलेला आहे. यातील पहिला गट हा जागतिक स्तरावरती विशिष्ट क्षेत्रामध्ये विशेष कर्तृत्व गाजवणाऱ्या विशेष व्यक्तींचा आहे, ज्यांना आपण विशेष व्यक्ती किंवा खास व्यक्ती म्हणूया. या कायद्याच्या
कलम 6 मध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं आहे की विज्ञान, तत्वज्ञान, कला, साहित्य, जागतिक शांतता किंवा मानव जातीची प्रगती होईल या संदर्भात जर का एखाद्या व्यक्तीने जागतिक स्तरावरती विशेष कर्तृत्व गाजवलेलं असेल आणि अशा व्यक्तीने जर का भारतीय नागरिकत्व मागितलं तर त्या व्यक्तीला विनाविलंब कुठल्याही अटी आणि शर्तीविना तात्काळ भारतीय नागरिकत्व दिलं जाईल। अशा खास व्यक्तींना भारतीय नागरिकत्व मिळवण्यासंदर्भामध्ये त्यांनी आपापल्या क्षेत्रात गाजवलेलं विशेष कर्तृत्व हाच एकमात्र निकष असेल, या व्यतिरिक्त अन्य दुसरा कुठलाही निकष त्यांना भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी असणार नाही। आता हे झालं विशेष व्यक्तींसंदर्भात, परंतु या व्यतिरिक्त जर का सर्वसामान्य विदेशी व्यक्तीने जर भारतीय नागरिकत्व मागितलं तर त्याला मात्र कोणत्या अटी आणि शर्ती असतील? याच प्रश्नाचे उत्तर या कलम 6 मध्ये देण्यात आलेले आहे। यानुसार जर का एखाद्या विदेशी व्यक्तीला भारतीय नागरिकत्व हवं असेल तर असा अर्ज करण्यापूर्वी त्या व्यक्तीचे किमान 12 वर्ष भारतात वास्तव्य असणं अनिवार्य आहे। परंतु याच्यातही गंमत अशी आहे की भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी ज्या वर्षी ती व्यक्ती अर्ज करणार आहे त्यामागील एक अखंड वर्ष त्या व्यक्तीचं भारतात वास्तव्य हवे, त्यासोबतच त्यामागील 14 वर्षामध्ये किमान 11 वर्ष त्या व्यक्तीचं भारतामध्ये वास्तव्य हवे, म्हणजे 1 अधिक 11 बरोबर 12 वर्ष जर ती व्यक्ती भारतात राहत असेल तरच अशा व्यक्तीला या कलम 6 नुसार भारतीय नागरिकत्व दिले जाते। परंतु अशा विदेशी व्यक्तीस या कलम 6 नुसार भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी भारतातील 12 वर्षाच्या वास्तव्यासह आणखी 2 अटींची पूर्तता करणं गरजेचं आहे। यातली पहिली अट म्हणजे की त्या व्यक्तीची भारतीय नागरिकता मिळाल्यानंतर इथून पुढे भारतातच वास्तव्य करण्याची मानसिकता हवी आणि त्यासोबतच आपल्या राज्यघटनेच्या 8व्या अनुसूचीमध्ये जी भारतीय भाषांची यादी देण्यात आलेली आहे त्या यादींपैकी किमान एक भाषा त्या व्यक्तीला अवगत असली पाहिजे, म्हणजेच काय त्याला ती समजली पाहिजे, शिवाय बोलताही आली पाहिजे। अशा प्रकारे विशेष आणि सर्वसाधारण या दोन्ही गटातील विदेशी व्यक्तींना भारतीय नागरिकत्व या कलम 6 नुसार देण्यात येते। परंतु हे भारतीय नागरिकत्व देत असताना भारत सरकार या दोन्ही गटातील व्यक्तींना मात्र संविधानावरील निष्ठेची शपथ मात्र देते। या कलम 6 मधील तरतुदींचा गैरफायदा अवैध प्रवाशांना घेता येऊ नये म्हणून 2003 मध्ये या कलम 6 मध्ये एक दुरुस्ती करण्यात आली। त्यासाठी मांडण्यात आलेल्या CAA 2003 ची अंमलबजावणी जी 3 डिसेंबर 2004 पासून लागू झाली, त्यात असे नमूद करण्यात आले की कोणत्याही परिस्थितीमध्ये अवैध प्रवाशांना या कलम 6 नुसार भारतीय नागरिकत्व दिले जाणार नाही। यावरून आपल्या लक्षात आलंच असेल की CAA 2003 जो होता या CAA 2003 ने कलम 3, 5 व 6 या सर्वांमध्ये दुरुस्त्या करून अशा पद्धतीने मेक टाकण्यात आली की कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही अवैध प्रवाशास भारतीय नागरिकत्व मिळणार नाही। CAA 2019 हा कायदा देखील या कलम 6 शी संबंधित आहे। या CAA 2019 ने या कलम 6 मध्ये बरेचसे बदल केले आणि त्यामुळेच एक मोठा गदारोळ माजला, मोठा संघर्ष आपण या संदर्भामध्ये बघितला। आता हा गदारोळ का माजला, हा संघर्ष का झाला, अशा नेमक्या याच्यामध्ये कोणत्या तरतुदी होत्या, या संदर्भात आपण एका स्वतंत्र व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे माहिती बघणारच आहोत। तुर्तास फक्त एवढं लक्षात घ्या की या CAA 2019 ने या कलम 6 मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बदल केलेत। या कलम 6 संदर्भात एक अतिशय महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की या कलम 6 नुसार त्याच देशातील विदेशी नागरिकांना भारतीय नागरिकत्व दिलं जातं ज्या देशामध्ये जर भारतीयांनी मागणी केली तर त्या देशाचं नागरिकत्व भारतीयांना दिलं जातं। भारतीय नागरिकत्व मिळवण्याचा जो शेवटचा आणि 5वा मार्ग आहे तो म्हणजे भूमी विस्ताराच्या माध्यमातून। या कायद्याच्या कलम 7 मध्ये या संदर्भामध्ये विस्ताराने तरतूद करण्यात आलेली आहे। आता हा भूमी विस्तार म्हणजे नक्की काय हे थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करूया। जर एखादा नवीन भूभाग की जो पहिल्यांदा भारताचा भूभाग नाहीये, भारताचा भाग नाहीये, तो जर का भारतात जोडण्यात आला तर त्या भूभागावरील सर्व नागरिकांना ह्या कलम 7 नुसार भारतीय नागरिकत्व दिले जाते। उदाहरणार्थ सिक्कीम, गोवा, पाँडिचेरी ज्या वेळेला हे जेव्हा राज्य आपल्या भारताचे भाग बनले तेव्हा आपण एक अध्यादेश काढून या भूभागांवरील जेवढे नागरिक होते त्या सगळ्यांना भारतीय नागरिकत्व बहाल केले। अशा प्रकारे या भारतीय नागरिकत्व कायदा 1955 मधील कलम 3, 4, 5, 6 आणि 7
अशा 5 मार्गांनी एखाद्या व्यक्तीला भारतीय नागरिकत्व मिळवण्यासंदर्भामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे। ज्याप्रमाणे भारतीय नागरिकत्व मिळवण्यासंदर्भातले मार्ग या कायद्यामध्ये देण्यात आलेले आहेत, त्याचप्रमाणे ते कोणकोणत्या कारणांनी हिरावल्या जाऊ शकते, म्हणजे भारतीय नागरिकत्व कोणत्या कारणांनी रद्द होऊ शकतं, या संदर्भातली देखील माहिती याच कायद्याच्या कलम 8, 9 आणि 10 मध्ये विस्ताराने देण्यात आलेली आहे। आपण ही माहिती थोडक्यात ह्या प्रत्येक कलमानुसार बघूया। या कायद्याच्या कलम 8 मध्ये स्वेच्छेने भारतीय नागरिकत्वाचा त्याग केलेल्या व्यक्तीचे भारतीय नागरिकत्व रद्द करण्यासंदर्भामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे। म्हणजेच काय तर एखाद्या सज्ञान व्यक्तीने जर का स्वइच्छेने भारतीय नागरिकत्वाचा जर त्याग केला असेल तर अशा व्यक्तीचे या कलम 8 नुसार भारतीय नागरिकत्व रद्द केले जाते। आपल्या व्याख्यानमालेच्या अगोदरच्या भागामध्ये आपण अनुच्छेद 9 बघितला होता। त्यानुसार जर एखाद्या व्यक्तीने जर स्वतःच्या इच्छेने त्या देशाचं नागरिकत्व जर स्वीकारलं तर त्याच क्षणी त्याचं भारतीय नागरिकत्व रद्द होतं। सेम याच अर्थाची तरतूद ह्या कायद्याच्या कलम 9 मध्ये करण्यात आलेली आहे। त्यानुसार जर एखाद्या व्यक्तीने स्वइच्छेने एखाद्या परकीय देशाचं जर नागरिकत्व स्वीकारलं तर त्याचं भारतीय नागरिकत्व त्याच क्षणी ह्या कलम 9 नुसार रद्द करण्यात येतं। या कायद्याच्या कलम 10 नुसार भारत सरकार देखील वेगवेगळ्या कारणांमुळे एखाद्या व्यक्तीचे भारतीय नागरिकत्व रद्द करू शकते। ह्या कलम 10 चे शीर्षकच मुळात नागरिकत्वापासून वंचित करणे असे असून यात भारतीय नागरिकत्व रद्द करण्यासंदर्भातल्या विविध कारणांचा समावेश करण्यात आलेला आहे। परंतु या संदर्भातली एक महत्त्वाची बाब लक्षात घ्या की जन्माच्या आधारावर ज्यांना भारतीय नागरिकत्व मिळालेलं आहे त्यांचे भारतीय नागरिकत्व शक्यतो या कलम 10 नुसार रद्द होत नाही। आता नेमक्या कोणकोणत्या कारणांनी भारत सरकार एखाद्या व्यक्तीचं भारतीय नागरिकत्व रद्द करू शकतं याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। यातील पहिलं कारण म्हणजे फसवणूक करून मिळवलेलं भारतीय नागरिकत्व। म्हणजेच काय तर जर एखाद्या व्यक्तीने फसवणूक करून किंवा खोटी विधानं करून किंवा आवश्यक बाबी लपवून जर भारतीय नागरिकत्व मिळवलं असेल आणि नंतर जर का ते उघडकीस आलं किंवा त्या संदर्भातली जर का योग्य ती माहिती मिळाली तर अशा व्यक्तीचं भारतीय नागरिकत्व हे भारत सरकार रद्द करू शकतं। कलम 10 मध्ये नमूद असलेलं दुसरं कारण म्हणजे घटनेचा अनादर। आपल्या संविधानाच्या सन्मानार्थ हे कारण खूप महत्त्वाचं आहे। बंधू आणि भगिनींनो, एक बाब लक्षात घ्या की भारतीय संविधान हे आपल्या देशाचं एक सर्वोच्च असं कायदेशीर दस्तऐवज आहे आणि त्यामुळेच प्रत्येक भारतीय हा सुखी, समृद्ध आणि सन्मानाचे जीवन जगत आहे। आणि म्हणूनच संविधानाचा सन्मान करणे, त्याचं अंतरंग जाणून घेणे, त्याचा प्रसार प्रचार करणे हे प्रत्येक भारतीयाचं एक आद्य कर्तव्य आहे। ही आपली केवळ नैतिक जबाबदारीच नाही तर आपले मूलभूत कर्तव्य देखील आहे। परंतु असे असताना देखील जर एखाद्या माथेफिरू भारतीय व्यक्तीने जाणून बुजून घटनेसंदर्भामध्ये आपल्या भारतीय राज्यघटनेबद्दल जर अनादर दाखवला किंवा त्याच्या मनामध्ये भारतीय राज्यघटनेविषयी द्वेष असल्याचे जर सिद्ध झाले तर त्याचे देखील भारतीय नागरिकत्व हे भारत सरकार रद्द करू शकते। कलम 10 मध्ये नमूद असलेले तिसरे कारण म्हणजे देशद्रोह। म्हणजेच काय तर जर एखाद्या व्यक्तीने आपल्या देशासंदर्भात द्रोह केला असेल किंवा एखादं देशद्रोही कृत्य केलं असेल किंवा परकीय शत्रू देशांशी जेव्हा आपल्या भारताचं युद्ध चालू आहे अशा वेळेला त्या शत्रू देशाची मदत केल्याचे जर का सिद्ध झाले तर त्या व्यक्तीचे देखील भारतीय नागरिकत्व हे भारत सरकार रद्द करू शकते। कलम 10 मध्ये नमूद असलेलं चौथं कारण म्हणजे परकीय देशामधील दीर्घ मुक्काम। म्हणजेच काय तर जर एखाद्या व्यक्तीने भारत सरकारच्या परवानगीशिवाय इतर देशामध्ये सतत 7 वर्ष वास्तव्य केले असेल आणि या दरम्यान त्या व्यक्तीने त्या देशातील भारतीय दूतावासात म्हणजे भारतीय नागरिकत्व कायम राहण्याच्या उद्देशाने दरवर्षी जर नोंदणी केली नसेल तर अशा व्यक्तीचे देखील भारतीय नागरिकत्व हे भारत सरकार रद्द करू शकते। कलम 10 मध्ये नमूद असलेलं 5वं कारण म्हणजे देशातील शिक्षेच्या गुन्ह्यापासून। म्हणजेच काय
तर जर एखाद्या व्यक्तीने भारतीय नागरिकत्व कायदा 1955च्या कलम 5 नुसार नोंदणीकृत मार्गाने किंवा कलम 6 नुसार देशीकरणाच्या माध्यमातून जर भारतीय नागरिकत्व मिळवलं असेल आणि असं भारतीय नागरिकत्व मिळवल्यानंतर अवघ्या 5 वर्षाच्या आत केवळ भारतातच नव्हे तर जगाच्या पाठीवर कुठल्याही देशात जर का एखादा गुन्हा केला असेल आणि त्यात तो दोषी सिद्ध होऊन त्याला कमीत कमी 2 वर्षाची जर का शिक्षा ठोठावण्यात आली असेल तर अशा वेळेला अशा व्यक्तीचे देखील भारतीय नागरिकत्व हे भारत सरकार रद्द करू शकते। तसेच या कलम 10 मध्ये भारतीय नागरिकत्व रद्द करण्यासंदर्भातलं शेवटचं आणि 6वं कारण म्हणजे त्या व्यक्तीचे वर्तन। म्हणजेच काय तर जर एखाद्या व्यक्तीचे भारतीय नागरिकत्व चालू ठेवणे हे सार्वजनिक हितास पोषक नाही अशी जर का त्या व्यक्तीच्या वर्तनातून भारत सरकारची खात्री झाली तर त्या व्यक्तीचे देखील भारतीय नागरिकत्व हे भारत सरकार रद्द करू शकते। परंतु वरीलपैकी कोणत्याही कारणाने एखाद्या व्यक्तीचं भारतीय नागरिकत्व संपवण्यापूर्वी त्या व्यक्तीस आपली बाजू मांडण्याची पूर्ण संधी भारत सरकार त्या व्यक्तीला देते। आपले भारतीय नागरिकत्व रद्द का करण्यात येऊ नये या अर्थाची एक नोटीस संबंधित व्यक्तीला दिली जाते। यावर संबंधित व्यक्ती दिलेल्या कालावधीत आपले म्हणणे सादर करते। या संदर्भात निर्णय घेण्यासाठी एक ट्रिब्युनल म्हणजे एक चौकशी समिती नेमण्यात येते। ही समिती नियोजित केलेल्या कार्यपद्धतीनुसार संबंधित व्यक्तीची चौकशी करते आणि आपला अहवाल हा भारत सरकारकडे सुपूर्द करते। त्या अहवालात जी काही शिफारस केली असेल त्यानुसार भारत सरकार आपला निर्णय जाहीर करते। या सर्व विवेचनावरून आपल्या निश्चितच लक्षात आलं असेल की भारतीय नागरिकत्व कायदा 1955 हा नक्की काय आहे, नेमक्या कोणकोणत्या मार्गाने भारतीय नागरिकत्व मिळू शकतं किंवा कोणकोणत्या मार्गांनी किंवा कारणांनी भारतीय नागरिकत्व हे रद्दही होऊ शकतं। या प्रश्नांची उत्तरं निश्चितच आपणास या सर्व विवेचनातून मिळालेली असणार आहेत। फक्त मुद्दा आता एक महत्त्वाचा असा आहे की या कायद्यातील कलम 6 मध्ये जी दुरुस्ती करण्यासाठी CAA 2019 जो संसदेमध्ये पास करण्यात आलेला आहे त्याला घेऊन जो गदारोळ माजलेला आहे तो नक्की का माजलेला आहे, त्याच्यामध्ये अशा कोणत्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत की ज्या वादग्रस्त ठरत आहेत, या सगळ्यांच्या बाबतीमध्ये आपण पुढील व्हिडिओमध्ये विस्ताराने जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तुर्तास एवढेच, धन्यवाद।